विधानसभेच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ पदाचा एकंदरीतच विस्तार कधी होणार असा प्रश्न खरं तर प्रत्येकालाच पडलेला होता, पण कालच मंत्रिमंडळाच्या पदासंदर्भातचा महत्त्वपूर्ण विस्तार झालेला आहे. सोलापूरच्या वाट्याला यंदा सुद्धा एकही मंत्रिपद मिळालेलं नाहीये. अशातच आता सोलापूरचा पालकमंत्री नेमका कोण होणार अशी चर्चा रंगत असताना स्थानिक प्रतिनिधीला किंवा स्थानिक इथल्या आमदाराला महत्त्व न देता बाहेरचाच प्रतिनिधी पालकमंत्रीपदी विराजमान होतोय की काय अशी चर्चा खरं तर या पालकमंत्री पदासंदर्भात रंगलेली आहे. पुन्हा तिघांच्याच नावाची चर्चा आणि पुनरावृत्ती वारंवार होतीये. नेमकी कोण आहेत ही तीन नावं जे सोलापूरच्या पालकमंत्रीपदी विराजमान होऊ शकतात, पाहूयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपुरात झाला. यंदा सुद्धा सोलापूरला ठेंगा मिळाल्याचं पाहायला मिळतंय. 5-5 भाजपचे आमदार असताना कुणालाही मंत्रिपद मिळालेलं नाहीये, त्यामुळे सोलापूरमधून नाराजी व्यक्त होतीये. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, दत्तात्रय भरणे हे तिघेही पुन्हा मंत्री झालेत आणि मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांना सुद्धा मंत्रिपद मिळाले. पण एकंदरीतच 2019 ते 24 या दरम्यान सोलापूरला सलग 5 वर्ष बाहेरचा पालकमंत्री मिळाला. तीच परंपरा यंदाही राखण्यात आली असून सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी यापूर्वी असलेले चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे दत्तात्रय भरणे आणि खटावचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाची चर्चा ऐकायला मिळते. परंतु भाजपचा कार्यकर्त्यांमधून चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. दादाच पालकमंत्री म्हणून पुन्हा येतील असं बोललं जाते. पण जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद येईल अशी चर्चाही ऐकायला मिळते. भरणे मामा यांच्याकडेही सोलापुरातल्या लाडक्या भाच्यांकडून त्यांना पालकमंत्री पद द्यावं ही इच्छा व्यक्त होतीये. पण एकूणच जिल्ह्यातील भाजपची ताकद पाहता जिल्ह्याला भाजपचाच पालकमंत्री होईल हे सुद्धा तितकंच खरं आहे.